अभिनेत्री आणि पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटानं चाहत्यांना सडेतोड उत्तर दिलं. मॅक्सवेलशी तुमचं लग्न झालं नाही म्हणून तो तुमच्या संघासाठी चांगला खेळत नाही का, असा सवाल एका चाहत्यानं केला होता. तुम्ही हेच प्रश्न पुरुष टीम मालकांना का विचारत नाही, असं म्हणत प्रीतीनं या चाहत्याची कानउघडणी केली. फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद एका भावनिक पोस्टमुळे आता चर्चेत आहे. माझा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर होता. खूप प्रयत्न करूनही दरवेळी नकारच मिळाला. कान्स फेस्टिवलला जाण्याची संधी मिळाली होती, पण दुर्दैवानं विजा रद्द झाला. त्यामुळे मी निराश झाले, असं तिने म्हटलं. अभिनेत्री उषा नाडकर्णींनी बिग बॉस मराठी शो मधील त्यांचा अनुभव शेअर केला. बिग बॉसचे 77 दिवस म्हणजे वेडेपणाचे होते. मेंदूत किडे पडल्यासारखं झालं होतं. शो मधून बाहेर आल्यानंतर इतका मानसिक तणाव होता की स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा आठवत नव्हता, असं त्या म्हणाल्या. ज्येष्ठ अभिनेते टिनू आनंद यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्यांनी घरी जात असताना कुत्र्यांच्या भुंकणानं त्रस्त होऊन कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारलं होतं. तर श्वानप्रेमींनी कुत्र्यांना घरी घेऊन जा, अन्यथा माझ्या रोषाला सामोरं जा, असा मेसेज त्यांनी सोशल मीडियावर लिहिला होता. अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी पुन्हा एकदा एकत्र येतात. दादासाहेब फाळकेंवर आधारित बायोपिकवर दोघं काम करतात आणि या बायोपिकमधून सिनेमाच्या जन्माची कथा मोठ्या पडद्यावर उलगडली जाणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे.